नमस्कार मित्रांनो. मी तुमचा पेंटर दोस्त मित्र सुनील पेंटर. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय. व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे की काही नवीन करत असेल तर मी तुम्हाला काही दाखवण्याची किंवा तुमच्या समोर मांडण्याची किंवा तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्याशी शेअर करत असतो. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलाय. काही गोष्टीसाठी काही कारणास्तव व्हिडिओ बनवायचं बंद केलं होतं, पण आज नवीन काहीतरी करतोय त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतोय. आणि आता काय झालंय, सिटीमध्ये जसं करतायत तसं खेड्याकडे पण बरेच घर बांधण्यात येतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन, कलर मध्ये डिझाईन, वॉल स्ट्रक्चर आणि परत नंतर रॅगिंग स्ट्रक्चर वगैरे अशा वॉल मध्ये इंटेरियर मध्ये आहे, एक्सटेरियर मध्ये. आता खेड्यामध्ये पण सिटी सारख्या डिझाईन मागतायत. त्याच्यामुळे खेड्यातल्या पेंटरांनी एवढं काय घाबरून जाण्याचं कारण नाहीये. ते काही वेगळं काही नसतं त्याच्यामध्ये, पण काही ट्रेनिंग पण असतात. त्या ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर आपल्याला हे काम शिकायला मिळतं. तसं मी ट्रेनिंग घेऊनच हे तुम्हाला शिकवतोय आणि मी हे काम करतोय. आणि आमच्या आता मी सध्या सिटीमध्ये काम करत नसून मी खेड्यात काम करतोय आणि खेड्यामध्ये अशी खूप मागणी आहे, वाढत आहे मागणी स्ट्रक्चरची वगैरे डिझाईनची. आता तुम्हाला मी त्याच्यामध्ये आता हे जे डिझाईन दाखवतोय हे रॅगिंग रॅगिंग रोलर स्ट्रक्चर, वॉल स्ट्रक्चर असं म्हणतात. याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे आपलं रॉयलचं प्लेन मेटॅलिक गोल्ड आहे, जे एशियन पेंटचं आहे. आपल्याला डिझाईन साठी लागणार आहे गोल्डन, ह्याच्यामध्ये डिझाईन येणार आहे रॅगिंग. आणि हा रेड कलरचा बेस आहे, जो आपल्याला रेड कलरचा बेस असेल तर गोल्डन आपल्याला आकर्षित दिसतं. आणि तसं इथल्या हे जे घर मालक आहेत त्यांची रिक्वायरमेंट आहे की रेड आणि गोल्ड याच्यामध्ये आपल्याला रॅगिंग डिझाईन करायचे आहे. त्याच्यासाठी हा आपल्याला रेड घेतलाय, आपण रेड कलरचा बेस घेतलाय. हा रॉयल लक्झरी इमल्शन आहे आणि हा एशियनचा आहे. आपण एशियनच वापरतोय सगळं. आणि हे रॅगिंग रोलर आहे, जे डिझाईन काढण्यासाठी तुम्हाला दाखवतो. हे डिझाईन काढण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. हे तुमच्या आजूबाजूच्या सिटी मधल्या किंवा आजूबाजूच्या पेंटिंग दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि हे आपल्याला डिझाईन हे करायचं आहे याच्यावरती. आता डिझाईन करायच्या टायमाला तुम्हाला कसं करायचंय आणि काय रिक्वायरमेंट असते, कसा हे करायचंय, त्याच्यावर अप्लाय कसं करायचंय हे तुम्हाला मी दाखवणार आहे. माझ्यासोबत बनून राहा आणि पुढचा व्हिडिओ चालूच राहू द्या. मी तुम्हाला स्किप करू नका. लाईक करा, फॉलो करा. आपल्याला आता रेड बेस आहे, तो रॉयल लक्झरी इमर्शलचा रेड बेस जो आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या कसं आहे, खेड्यामध्ये आपल्याकडे पेंटिंग ट्रे नसतो, जो ट्रे आपण मिक्स करण्यासाठी वापरतात. पण ते आपल्याकडे ट्रे अवेलेबल नसला तरी चालेल, आपण बकेटामध्ये काढून घेऊ शकतो. बकेट एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला ह्या रेड बेस अप्लाय करायला पुट्टीवर, आपण पुट्टी ऑलरेडी केलेली आहे, प्रायमर मारून झालेला आहे. आणि आपण 3 तुकड्यामध्ये करतोय, कारण की ह्याला रॅशेस किंवा असं स्लॅब येऊ नये म्हणून आपण ह्याच्यावर 3 बॉक्स मध्ये तयार केलेला आहे, जेणेकरून डिझाईन पण व्यवस्थित दिसेल आणि आपल्याला रॅशेस वगैरे ह्याच्यावर येणार नाहीत, स्क्रॅच येणार आहे आणि पॅच पडणार नाही, सगळ्यात महत्वाचा. त्याच्यामुळे आपण हे टेप मधून टेप मारलेला आहे. आपण ह्याला 2-3 बॉक्स तयार केलेले आहे. आपल्याला ह्या 3 बॉक्स मध्ये आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. त्याच्यासाठी आपण ऑलरेडी ह्याच्यात 100 ml पाणी घेतलेलं आहे. 1 लिटर बेस आहे आणि ही भिंत आपली आहे एक 10 बाय 10 ची भिंत आहे.
10 बाय 10च्या भिंतीला आपल्याला 1 लिटर डबल कोटसाठी पुरेसं होऊन जातं. तुम्हाला मी पहिलं कसं मिक्स करायचंय ते दाखवतो. आपण ऑलरेडी ह्याच्यात 100 ml पाणी घेतलेलं आहे. आता आपण ह्याला ओपन करूया. रेड बेस आहे हा. आता हा रेड बेस आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतोय. 100 ml पाणी ऑलरेडी घेतलेलं आहे मी. सगळीकडनं आपण ब्रशनं स्कर्टिंग मारून घेतलेले. आता आपण रोलरने वॉलला पेंट करूया. हा रोलर आहे. हे आता आपलं एक कोट झालेला आहे. आपण रेड कलरचा रॉयल इमर्शल बेस मारलेला आहे रेड कलरचा. आता हा एक कोट झालाय. आपल्याला 2 तासाच्या नंतर आपल्याला ह्याला वाळू द्यायचे 2 तास. आणि 2 तासाच्या नंतर परत आपल्याला डबल हात म्हणजे सेकंड कोट आपल्याला ह्याच्यावर अप्लाय करायचा आहे. मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवतो. A few moments later. आता आपण 2 तास अगोदर आपण ह्याला एक कोट मारलेला आहे. आता आपल्याला 2 तास झालेले आहेत. आता आपल्याला डबल कोट मारायचा ह्या बेसचा. आपण रेड बेसचा तुम्हाला पहिला कोट दाखवलाय मी कसा मारायचा. आता हे दुसरा कोट मारतोय. आता हे आपण डबल कोट मारून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता याची फिनिशिंग वेगळी दिसते. दिसायला एक नंबर. एशियनचा रॉयल म्हणजे अतिउत्तम. वेगवेगळ्या कंपनीचे आहेत कलर. A few moments later. आपण याला 2 कोट मारलेले आहेत रेडचे बेस अप्लाय. आता याच्यावर आपल्याला रॅगिंग रोलिंग वॉल डिझाईन काढायची याच्यावर. याच्यावर आपल्याला आता डिझाईनसाठी आपण प्लेबोर्ड वापरणार आहोत एशियनचं. तुम्हाला मी दाखवलेलं होतं बघा. आता अजून एकदा दाखवतो. प्ले मेटल गोल्ड आहे हा. बघू शकता तुम्ही.
आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यावर आपल्याला रोलर हा गोल्डन आहे, बघू शकता हा गोल्डन आहे. आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत. आपल्याकडे ट्रे नाही, ट्रे असा काही नेम नाही. आता आपण गोल्डन मिक्स करून घेतो. की एकतर सकाळी थंड वातावरणात जेणेकरून वाळणार नाही, वाळल्यानंतर डिझाईन उमटत नाही, एवढं फक्त ध्यान ठेवायचं. एकतर 5-6 वाजता किंवा क्लायमेट सारखं करायचं. थंड क्लायमेट असेल तेव्हाच आपण अप्लाय करायचं की डिझाईन एकदम बरोबर उमटले जाते. मी तुम्हाला दाखवतो. आता मी सकाळी करतो, दिवस मावळता तेव्हा आपल्याला अप्लाय करायचे. फक्त वाळलं नाही पाहिजे. आणि एकदा आपल्याला रोलरने पहिले अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर पुन्हा सगळं अप्लाय झाल्यानंतर लगेच आपल्याला डिझाईन रायडिंग रोलर जो आहे तो रोलर आपल्याला डिझाईनसाठी फिरून घ्यायचा आहे. ओपन करून दाखवतो. हा रायडिंग रोलर आहे, त्याच्यावर अशी डिझाईन येते. अप्लाय करून घेतलंय गोल्डन. आता आपल्याला मी रोलर कसं फिरवायचे, किती प्रकारे हे दाखवतो. आता हे आपल्याला वरून एकदाच फिरवायचं असं. हा रॅगिंग रोलर आहे, आपण फिरून घेतोय. डिझाईन बघा, तुम्ही बघू शकता डिझाईन आली का नाही. आपल्याला आपण जेव्हा पेंट मारतो ते पेंटसाठी आपण हे करायचं नाही. आणि हा एक प्रकार झाला आपला. आता आपल्याला दुसऱ्या प्रकारे फिरवायचे. हा एक भाग झाला. आपण पहिलं सरळ मारला, आता हे तिरकं मारायचं आपल्याला.
क्रॉसमध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता. हा एक प्रकार झाला. आता नंतर आपल्याला आपण पहिलं सरळ मारलं, नंतर तिथं मारलं. आता आपल्याला उजव्या बाजून डाव्या बाजूला जायचंय. हलक्या हाताना हलक्या हाताने फिरवायचं आपल्याला. बघा डिझाईन दिसते तुम्हाला. मी क्लोजअप करून दाखवतो. हे 3 प्रकारे आपल्याला रोडवर फिरून घ्यायचं आहे. मी एकटाच असल्यामुळे व्हिडिओ थोडंसं होते, बघू शकता तुम्ही. बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारचे रॅगिंग रोलरची डिझाईन दाखवतो तुम्हाला. नंतर आपल्याला याचा जो याच्यावरचा जो आपल्याला पेंट आहे आपण असा पेपर घ्यायचा आणि ते पेपर नंतर ही डिझाईन होऊ शकते म्हणून हा पेपर फिरून घ्यायचा आपल्याला पेपरवर. क्रॉस करतो आणि डिझाईन क्रॉस करतो त्याच्यामुळे आपल्याला हे याच्यावरचं पुसून घ्यायचे म्हणजे पेपरवर पुसून घ्यायचं रद्दी पेपर.
शेवटी फायनल डिझाईन. तुम्हाला याचा फोटो टाकतो, तुम्ही फोटो पण बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. आणि हे फायनल झाले. तुम्हाला डिझाईन कशी झाली हे वाळल्यानंतर दाखवतो. हे डिझाईन झालेले आहे ऑलरेडी. रॅगिंग रोलर वापरायचं आहे आपल्याला. आणि रॅगिंग रोलर वॉल डिझाईन आपण कशी करतो हे दाखवलं. आता पुढच्या भागात नवीन काय शिकण्यासारखं असेल तर मी तुम्हाला दाखवतो. आणि नमस्कार मित्रांनो, मी मग जसं सांगितलं होतं की आपण हे रोलिंग वॉल स्ट्रक्चर जे केले त्याचं मी तुम्हाला म्हणलं होतं की मालकाचं काय मत आहे आणि कसं काम झाले हे विचारून त्यांना प्रतीक्षित विचारू आपण. मी बोलून तुम्हाला फायदा नाही, कसं झालं हे माझ्या तोंडानं सांगण्याआधी मालकाच्या तोंडानं मालकाने काम पाहिले. मालक सांगतील आता तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय काम कसं झाले, कसं स्ट्रक्चर झाले? काम नंबर 1 झाले. अप्रतिम काम आहे. काम म्हणजे नाव इकडे एरियामध्ये आतापर्यंत असं काम कोणीच केलेलं नाही. आता जे आपण केलंय डिझाईन हे प्रॉपर जसं तुम्हाला दाखवलं होतं तशापेक्षा सुंदर झाले. अतिशय म्हणजे मला स्वतःच्या तोंडून सांगायची काही गरज नाही. एक नंबर 1 ला काम झालंय. प्रत्येकानं काम ह्याच्याकडूनच करून घ्यावं. म्हणतील ते डिझाईन म्हणतील तसं काम होतं ह्याच्याकडे. तुम्ही खुश आहात? या नंबर 1 100 पैकी 100 मार्क आहे. ऐकतोय. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.